असा एक पिक्चर नसेल जो माझ्याकडनं सुटला असेल. मी सगळे पिक्चर बघितलेले आहेत. माझा भाऊच मला वाचायला, आमच्या दोघांमध्ये कोण जास्त वाचतं असं एक डिरेक्टली इनडिरेक्टली चालू असतं. ज्यावेळेस मी लो फील करतो त्यावेळेस वैयक्तिक आयुष्यामध्ये काय करता? म्हणजे जेव्हा तुम्हाला एखाद दिवशी सुट्टी असते, कुठे जायचं नसतं, मीटिंग्स नसतात, अधिवेशन नसतं, त्या काळात रोहित पाटील काय करतात? मी फिरतो, मी वाचतो. मला फिरायला खूप आवडतं. मी मूवीज बघतो. पिक्चर मला बघायला खूप आवडतात. नाटक बघायला आवडतं. मी बालगंधर्वला वगैरे, तासगावात जरी नाटक असलं तरी मी नाटकाला जातो. आयोजक माझ्यासाठी 2 तिकीट कधी कधी बाजूला काढून ठेवतात. इतकी माझी सवय त्यांना सुद्धा झालेली आहे. आणि जिथं चांगलं नाटक बघायची संधी मिळेल तिथे मी माझे सगळे छंद जोपासण्याचा प्रयत्न करतो. आणि घरच्यांनी सुद्धा कुठला छंद जोपासताना अडवलेला नाहीये. तुम्ही भरपूर वाचता. आतापर्यंत किती पुस्तकं वाचून झाले? कुठलं पुस्तक असं लक्षात ठेवा असं सांगता नाही येणार, पण बरीच पुस्तकं आहेत. म्हणजे मला सगळ्यात भावलेलं पुस्तक आहे हू मूड माय चीज, ज्यामध्ये एक 1 लाइनर मेसेज मी प्रत्येक पुस्तकातून घ्यायचा प्रयत्न करतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं एकूण संपूर्ण शिवचरित्र, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संदर्भामध्ये, महात्मा फुलेंच्या बाबतीत, नेल्सन मंडेलांचं आयुष्य देखील मला फार प्रेरित करतं. मी मार्टिन लुथर किंग वाचलेले आहेत. परत म्हणजे बरेच लोक आहेत ज्यांच्या संदर्भामध्ये वाचन झालेलं आहे. महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये वाचले, लाल बहादूर शास्त्रींच्या बाबतीत वाचले, अहिल्यादेवींच्या बाबतीमध्ये वाचलेलं आहे, महादजी शिंदेच्या बाबतीत वाचलेलं आहे. त्यामुळे एक आवड आहे. आणि या लोकांनी जिद्दीनं जे उभं केलं होतं, यांच्याकडे काही नसताना या लोकांनी उभं केलेलं आहे. आपल्याकडे असताना आपण नाही करू शकलो तरी आयुष्याला काही अर्थ नाही असं वाटतं. एवढा वेळ कधी मिळतो हे सगळं वाचायला? मला एक सवय लागलेली आहे रात्री उशिरा वाचायची. आणि रात्री उशिरापर्यंत थोडंसं वाचायची सवय आहे. रात्री जागरण त्यामुळे होतं. आणि कधीतरी बाहेर मुंबईला असेल किंवा पुण्याला असेल तर मग वाचायला वेळ मिळतो. त्यावेळेस मग एका दिवसात 100-150 पानं वाचल्याशिवाय मग गत्यंतर नाही. आणि सुदैवाने असं आहे, माझा भाऊच मला वाचायला, आमच्या दोघांमध्ये कोण जास्त वाचतं असं एक डिरेक्टली इनडिरेक्टली चालू असतं. त्यामुळं आम्ही एकमेकांना पुस्तकं सुद्धा शेअर करतो, अनुभव वाचनातले सुद्धा शेअर करतो. त्यामुळे ते सराउंडिंगच तसं आहे. आणि तासगाव मधले किंवा कवट्यातले आबांचे काही वाचक चांगले मित्र आहेत, ते सुद्धा काहीतरी सजेस्ट करत असतात, तर ते वाचत असतो. पुस्तकं वाचल्यानंतर एक मेसेज मिळतो काहीतरी, आणि तो आपण कायमस्वरूपी लक्षात ठेवतो. तुमचा लाईफ मंत्र काय जेव्हा तुम्ही थोडंसं लो फील करता तेव्हा काय? असं एक नाही सांगता येणार. ज्यावेळेस मी लो फील करतो त्यावेळेस मी कुठेतरी निवांत चालायला जातो किंवा निवांत मी स्वतः गाडी ड्राईव्ह करायला बसतो. माझी काही ठिकाणं आहेत जिथं मला खायला आवडतं, तिथे मी जाऊन खातो. आणि मग मला बरं वाटतं. ज्या दिवशी काम नसेल त्या दिवशी मी तसंच करतो. आणि वाचायला आवडत असल्यामुळे वाचतो. त्यामुळे मेसेज असं कुठला एक सांगता येणार नाही, बरेच मेसेजेस आहेत. पण लो फील झालं तर मग कधी कधी एकटा जाऊन पिक्चर सुद्धा बघतो, एकटा जाऊन नाटक सुद्धा बघतो. असा एक पिक्चर नसेल जो माझ्याकडनं सुटला असेल. मी सगळे पिक्चर बघितलेले आहेत. आणि किती पण वेळ जागा, कोणता पाहिलात? जो लेटेस्ट मागच्या शुक्रवारी आला असेल तोच बघितलाय. म्हणजे सय्यारा वगैरे जाता सुरू आहे, सय्याराही बघितलाय, सरदार सरदार 2 पण बघितला. तो मी 20 मिनिटच बघितला. 20 मिनिटानंतर मी 21व्या मिनिट त्या पिक्चरला बसू शकलो नाही. आणि सय्यारा बघायला आम्ही सगळे मित्र गेलो होतो. चिष्टीचं वातावरण होतं, बघायला गेलो होतो. अच्छा, या इथं ज्यावेळेस तुम्ही जाता त्यावेळेस लोक सेल्फीसाठी वगैरे येतात का? तेव्हा तुम्हाला काय, म्हणजे तुम्ही कधी कधी सांगलीला असेल तर आमचा SFC मॉल आहे, तिथे जातो. असं काय नाही. कधी कधी टी शर्ट मध्ये असतो, कुणाच्या लक्षात सुद्धा येत नाही नजर फिरवली की. त्यामुळे असं येतात निमंत्रण, म्हणजे आले की घेतोच सेल्फी. आणि असं निवांत असतं.